ओके, चला आपण चालू करूया. चला स्क्रीन चालू करा. स्क्रीन चालू करा. उत्तर सांगायला सुरुवात करा. माझ्या पुढे चालायचं तुम्ही बरं का. अर्णव बर्गे माझ्या पुढे चालायचं. चला हे करे लाईट बंद कर. जे अजून उठावला मिस्टर मोठा करा. एक एक प्रश्न सोडून करा. काय केलं कोण करतोय जरा नीट व्यवस्थित. वेगळे पेपर आहे ते. हा अर्धच पान घ्यायचंय. पलीकडे सरून घे. ओके पलीकडे सरून घे. बस ते राहिलं राहून दे. काय अडचण नाही. पहा काय म्हणलेले तुमचे उत्तर प्रश्नाचं वर्तुळ भरीव करा. याच्यामध्ये काय करायचंय वेगळ्या आकृती ओळखा. याच्यामध्ये दोन्ही काटे एकावर एक घड्याळाचा आहे असं समजलं तर दोन्ही काटे एकाच अंकावरती आणि या ठिकाणी किंवा याच्यामध्ये एकच काटा आहे एकच रेषा आहे इथे दोन रेषा आहेत तर उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पहिलं 3. चला गुड बरोबर आहे. चला दुसरा प्रश्न घ्या. दुसरा प्रश्न काय आहे आकृत्या पहा. त्रिकोण वर्तुळ चौरस. त्रिकोण वर्तुळ चौरस. त्रिकोण वर्तुळ चौरस. त्रिकोण याच्यामध्ये नाहीये. त्रिकोण वर्तुळ चौरस पाहिजे होता. याच्यामध्ये त्रिकोण नाहीये त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. दुसरं 4 बर्गे बरोबर आहे. वास्ते बरोबर आहे. चला तिसरा प्रश्न आहे. गणवट बरोबर आहे. ओंकार गणवट. तुम्ही पेपर सोडवत नाही. सोडवलं पाहिजे कमी पडून त्या मार्क पडले तर. चला याच्यामध्ये काय मिळालेले वेगळी आकृती. 2 त्रिकोण 2 टिंब आहेत. आयत 2 टिंब आहेत. या आकृतीमध्ये 2 टिंब आहेत. याच्यामध्ये एकच टिंब आहे. कोणती वेगळी आहे 4. उत्तर 4 सांगितले का पहा. हे पहा त्यांची उत्तर आपण मान्य करायची नाही. निशिता त्यांची उत्तर काय आहेत आपण समजून घ्यायची. तर हे उत्तरपत्रिका घे. बरोबर आहे का चेक कर. आपण आपली उत्तर काढतो. त्यांची उत्तर आपण सांगितली. बदल होतो प्रत्येक पेपर मध्ये बदल होतो आपण पाहिलेलं आहे. चला पुढे चौथा प्रश्न घ्या. यामध्ये उभ्या रेषा आहेत. यामध्ये आडव्या आहेत. या तिरक्या आहेत. इथे जाळी तयार केली. उभ्या आणि आडव्या दोन्ही पण आहेत. वेगळा निघेल पर्याय क्रमांक 3. चला चौथा प्रश्न पर्याय क्रमांक 3. चौथा 3 वास्ते बरोबर आहे. बर्गे बरोबर आहे. चला पाचवा प्रश्न गणवट बरोबर आहे. पाचवा प्रश्न तिकडे आहे. पाचवा प्रश्न कुठे जरा बारीक करा म्हणजे लक्ष दे. पाचवा प्रश्न काय म्हणलेले समास तंतोतंत जुळणारी हुबेहूब जुळणारी आकृती. पहा उजव्या बाजूला बाहेर निघालेले याच्यावरनं पहिला कट होईल. दुसरा आहे तिसरा आहे चौथा आहे. याच्यात जरा फरक बघा रे काय रेष मधली का इकडून खाली म्हणजे अशी पाहिजे त्यावर तिसरा कट राहिला. दुसरा आणि चौथा फरक आहे. इथे रेष आहे इथे रेष नाही. आपल्याला काय पाहिजे आहे तर उत्तर पर्याय क्रमांक 2. चला पाचवं 2 आहे. पाचवं 2 वास्ते बरोबर आहे. बर्गे बरोबर आहे. ओंकार घनवट बरोबर आहे. चला सहावा प्रश्न घ्या. सहावा प्रश्न तंतोतंत जुळणारी आकृती. रेषा उजव्या बाजूला वरच्या बाजूला इथे उभ्या उजव्या बाजूला वरच्या बाजूला आहे. उभ्या पाहिजे आपल्याला उभ्या म्हणजे हा येईल उत्तर. इथे नाहीये खाली इथे आडव्या रेषेने हा कट होईल. खाली म्हणून कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1. सहावं 1. चला पुढे सातवा प्रश्न घ्या. चला सातवा प्रश्न घ्या. होतोय सातवा प्रश्न. सातवाच आहे का. चला थोडस जरा बारीक करा. एवढे मोठे करू नका बस. तर इथे बाणवरती इथे बाण खाली आहे. हा पर्याय कट याच्यामध्ये बाण आहे. यू सरळ यू आहे. याच्यामध्ये उलटा यू आहे म्हणून हा पर्याय कट राहिला. दुसरा तिसरा फरक आहे बाणामध्ये. उजव्या बाजूचा बाण खाली पाहिजे इथे वर आहे म्हणून हा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3. 7व 3.
7 व 3 वाजते बरोबर आहे. बर्गे 7 व 3 येत आहे. चुकलेलं आहे आपलं. गुरव बरोबर आहे. गुरव पेपर सोडवत नाही आपण. घनवट 7 व 3. सोनवलकर बरोबर आहे. 7 व 3. तर 8वा प्रश्न. 8वा प्रश्न पहा या ठिकाणच्या रेषा, या ठिकाणच्या पहा रंगवलेल्या या रेषा आडव्या तिथं पाहिजे. पहिल्यात आहे, दुसऱ्यात आहे, तिसऱ्यात आहे, चौथ्यात आहे समजू. नंतर त्याच्या खालच्या रेषा पहा तिरक्या आहे. ज्या पद्धतीने तिरक्या पाहिजे तिथे तिरके दिसत आहे. इथे जाळे असल्यासारखी वाटते. इथे जाळे, इथे नाही, तसं ते दिसतंय तसं. ओके. पुन्हा या ठिकाणी रंगवलेला आहे, या ठिकाणी रंगवलेला आहे, या ठिकाणी रंगवलेला, इथे नाही. हा पर्याय कटो. तिसरा. आता इथे काय होतं, थोडंसं इथे रेषा याच्यात दिसत आहे, तिथे पूर्ण रंगवलेला आहे. तर हाही पर्याय कट होईल. याला पहिला दुसरा. पहिल्या दुसऱ्यामध्ये इकडच्या बाजूला रेषा इथे या रंगवलेल्या पाहिजे, ते या ठिकाणी नाहीये. तर पहिला कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2. 8वं पर्याय क्रमांक 2. 8वं 2. घनवट बरोबर आहे. वाजते बरोबर आहे. गुरव घ्या. कांचन गुरव 97.50. बर्गे 8वं बरोबर आहे. गुरव घ्या 97.50. काय लिहायला हे इशिका तुझ्याकडे गेले, तुझ्याकडे घे आणि त्याच्यावर पूर्ण लक्ष दे. उत्तरपत्रिका बाजूला ठेव. उत्तरपत्रिका राजवर्धनकडे दे किंवा प्रणवकडे दे, बँकांकडे. असं नाही असं. 2 प्रश्न दिसले दिसून द्या, काय अडचण नाही. त्याला कितवा प्रश्न चाललाय? 9वा प्रश्न घे. 9वा प्रश्न घे. तर वरती गेला, वरती गेला, वरती गेला, वरती गेला. लक्ष द्या आणि व्यवस्थित आणि द्या. हा 9वा प्रश्न काय म्हणलेला आहे आपल्याला? या ठिकाणी भाग पूर्ण करा. आता आपल्याला प्रश्न न बघता आपल्याला केवळ हे पाहिलं तरी आपल्याला कळतं. याचं या आरशाचं प्रतिबिंब, याचा आरशामध्ये या ठिकाणी तिरकी रेषा अशी पाहिजे. त्याच्यावरून पहिला पर्याय कट होईल, तिसरा पर्याय कट होईल, राहिला दुसरा आणि चौथा. नंतर जी तिरकी रेषा आहे ती खालच्या कोणाकडे पाहिजे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. 9व 2 बरोबर आहे. वाजते, बर्गे, घनवट, सोनवलकर बरोबर आहे. चला 10वा झाला. 10वा प्रश्न. चला 10वा प्रश्न. या ठिकाणी पहा पहिल्याच दुसऱ्यात आरशातला आहे का? पहिल्याच तिसऱ्यात पाण्यातला आहे का? आकृती फिरते. कशी फिरते रे? विरुद्ध दिशेने. म्हणजे या ठिकाणी तिरकी रेष येईल आणि वरती रेष. तिरकी रेष आणि वरती रेष कुठल्या याच्यामध्ये? तिरकी वरती. ते पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. 10वा पर्याय क्रमांक 2. 10वा पर्याय क्रमांक 2. वाजते बरोबर आहे. बर्गे बरोबर आहे. तर 11वा प्रश्न घ्या. 11वा पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय केलंय? आरशातला जुळेल. पहिल्याचं तिसऱ्या पाण्यातला जुळेल. याचं पाण्यातलं करा किंवा याचं आरशातलं करा. वरती कोण येणार आहे? त्याच्यानं पर्याय क्रमांक 2. 11चा पर्याय क्रमांक 2. चला 12वा प्रश्न घ्या. 12वा प्रश्न पहा त्या ठिकाणी इकडे 12वा प्रश्न. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय केले रे? आरशात नाही, जशीच्या तशी. इथे पण जसे तशी, इथे जसे तशी या पद्धतीने रेषे. 1. चला 13वा प्रश्न घ्या. 13वा प्रश्न 13 ते 16 इथे खाली आहे. चला सीता तू फक्त मोबाईल समोर इथे इथे तिथं तू बंद कर सगळं. आज जरा प्रश्नपत्रिका वेगळ्या पद्धतीची आहे. 13वा प्रश्न बाजारावरती घे. काय म्हणलेले? आकृती शोधून काढा. अशा आकृती शोधून काढा. ही क्रमसंगती पूर्ण करा, म्हणजे मालिका पूर्ण करा. मालिका पूर्ण करा. घ्यावरती काय झालेले? त्रिकोण. पहिला त्रिकोण उचलला, शेवटला टाकला. नंतर वर्तुळ उचलला, शेवटला टाकला. बाकीचा क्रम आहे का बरोबर? त्रिकोण उचलून शेवटला टाकला काय होईल? वर्तुळ चौकोन गुणिले त्रिकोण. वर्तुळ चौकोन गुणिले त्रिकोण. वर्तुळ उचलून शेवटला टाकला तर चौकोन गुणिले त्रिकोण. हा चौकोन पुढे टाकला तर काय होईल? गुणिले त्रिकोण वर्तुळ चौकोन. गुणिले त्रिकोण वर्तुळ चौकोन. फक्त पर्याय क्रमांक
1 मध्ये 13चा पर्याय क्रमांक 1 आहे. 13चा पर्याय क्रमांक 1 वर्गे बरोबर आहे. वास्ते घनवट बरोबर आहे. 14वा प्रश्न घ्या. 14वा प्रश्न इकडे पहा. उभा एक बाण आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये उलटा बाण आला. तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा उभा. कुणीकडे येतोय? डावीकडे येतोय का उजवीकडे येतोय? याच्या उजवीकडे आलाय. म्हणजे बाण येणारा नवीन उजवीकडेच येतोय. आता खाली येणारा बाण उजवीकडे. म्हणजे पहिला उभा, नंतर खाली, नंतर उभा, नंतर खाली. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उभा खाली, उभा खाली. पर्याय क्रमांक 4. 14 वास्ते बरोबर आहे. बर्गे बरोबर आहे. घनवट बरोबर आहे. चला 15वा प्रश्न घ्या. 15वा पहा. या ठिकाणी मालिका पूर्ण करायची. एका गोष्टीवर लक्ष द्यायचं. सगळं पाहायचं नाही. गोल उजव्या बाजूला, डाव्या बाजूला वर आहे. उजव्या बाजूला वर, उजव्या बाजूला खाली. आता डाव्या बाजूला खाली. त्याच्यावर पर्याय कट करा. दुसरा पर्याय कट, चौथा कट. राहिला पहिला आणि तिसरा. फरक काय आहे याच्यामध्ये? गुणिलेचं चिन्ह सारखं. ते गुणिले चिन्ह बघायचं का नाही? वर्तुळाचं चिन्ह सारखं बघायचं का नाही? त्रिकोणामध्ये इथे हा त्रिकोण इथे. मग आपल्याला त्रिकोण कुठं पाहिजे पहा. पहिल्याच्या उजव्या बाजूला खाली, दुसऱ्याच्या डाव्या बाजूला खाली, तिसऱ्याच्या डाव्या बाजूला वर, उजव्या बाजूला वर. त्याच्यावर पर्याय क्रमांक 1 15A. बर्गे 15A बरोबर आहे. वास्ते बरोबर आहे. घनवट बरोबर आहे. काय म्हणतायत रे या विक्रांत सोनवलकर म्हणतोय सर दिसत नाही. काय अडचण येते दिसायला? आता सगळ्यांना बाकीच्यांना दिसते का व्यवस्थित? बाकीच्यांनी वास्ते बर्गे सोनवल बाकीच्यांनी सांगा व्यवस्थित दिसतंय का? थोडंसं पेपर वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळं रोजच्या पेपरची पद्धत आणि या पेपरची पद्धत वेगळी थोडीशी. इकडे तिकडे हलवावा लागतोय. पेपर व्यवस्थित दिसतो आहे का पेपर मला सांगा? यस. घनवट म्हणतायत यस. बर्गे म्हणतायत यस. ओके. चला विक्रांत जर आपल्याला दिसत नसेल तर बाहेर पडा, पुन्हा जॉईन व्हा. दिसेल तुम्हाला क्लिअर. चला कितवा प्रश्न? 16वा. काय झालेले? हा बाण फिरतोय. हा देखील हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतो. हा पुन्हा फिरला. लक्षात येत नाही ना. आता फक्त बाण बघा. कोणत्या बाजूला जातोय? उजव्या बाजूला. ह्या त्या नाही का? आपली भाषा काय पाहिजे? कोणत्या बाजूला जातो? उजव्या बाजूला. आता वर, आता खाली. खाली बाण येणार. त्याच्यावरनं पर्याय कट. पहिल्यांदा बाण आला पाहिजे. पर्याय कट करा. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. अगदी सोपं. उत्तर जेव्हा लक्षात येत नाही तेव्हा याच गोष्टी ज्या आहेत, विचार करण्याची पद्धत जी आहे ती खूप महत्वाची. 16चं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 16चं पर्याय क्रमांक 4 घनवट बरोबर आहे. चला 17वा प्रश्न घ्या. 17वा प्रश्न इकडे काय म्हणजे पहिल्या व तिसऱ्यामध्ये जसं दुसऱ्यामध्ये जसं नातं आहे तसं तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये घ्यावरती. चला 17वा प्रश्न काय झाले? इथे त्रिकोण उलटा झाला आणि वरती आहे ते चिन्ह वरती राहिलेले आहे. म्हणजे काय होते? फक्त त्रिकोण उलटा होते. आता काय होईल? पंचकोन उलटा होईल. उलटा पंचकोन कुठे आहे? पहिल्यात आहे, तिसऱ्यात आहे. या तिसरा पर्याय कट सरळ दिलेला आहे. चिन्ह वरती होतं. बीचं चिन्ह वरतीच राहिलेलं आहे. म्हणजे इथं पहिला पर्याय कट राहिला. दुसरा आणि तिसरा दुसरा आणि चौथा. फरक काय आहे दुसऱ्या चौथ्यात? या ठिकाणी रेषा बाहेर निघालेल्या आहेत आणि मग इथं रेषा निघालेल्या आहेत. इथे बघा बरं, या त्रिकोणाला बाहेर निघालेल्या आहेत का? नाही. पण इथं काय झाल्या? बाहेर निघाल्या. म्हणजे इथे नाही येत म्हणलं इथे वर काय होणार आहे? निघणार. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला 10वा प्रश्न. कितवा प्रश्न झाला? 17चा 2. 17चा 2 किती जणांचं उत्तर आहे? 17चा 2 घनवट बरोबर आहे. ओके. सगळ्यांचं बरोबर आहे ना? कुणाचं क्लासला समजून घेतलं ना? चला 18वा प्रश्न घ्या. रेखा जाधव 81.25. नाव काय रे? रेखा जाधव या नाव बसलेलं. अंश जाधव घ्या. अंश जाधवची लिहा 81.25. चला 19वा प्रश्न 81.25 आहे.
चौकोनात चौकोन आहे, चौकोनात वर्तुळ आहे, एक बाहेरचं काय बघायची गरज नाही. चौकोन वरचा प्रश्न. पहिल्या तर दुसऱ्यात काय झाले, 3 गोल आहेत त्रिकोण झाला, 4 गोल आहेत म्हणलं काय होईल, चौकोन होईल. म्हणजे कुठला पर्याय येईल, एक. का रे इथे हा का नाही चालणार चौकोन, गोल ज्या जागेवर आहे त्यामधनं रेषाने जोडलं तर या पद्धतीचं त्रिकोण होईल. गोल ज्या जागेवर आहे त्यामधून जोडलं तर हा चौरस होईल का, हा होईल नाही. उत्तर पर्याय क्रमांक 1. चला 19वा प्रश्न 18(1) बरोबर आहे. बर्गे, गुरव, घनवट वाचते बरोबर आहे. चला 19वा प्रश्न घ्या. पावरती 2 पहा काय झाले, 2 बाण आहेत. हे 2 बाण एका एक आहे आणि हा एक आहे, म्हणजे एकूण 3 बाण आहेत. आता हे बाण काय झाले, एका एक आले, पुन्हा काय झाले, एकत्र आले. म्हणजे हे बाण एकत्र आलेले आहेत. इथे पहा हे एकत्र आले, काय होईल, हे एकत्र आल्यानंतर या 2 रेषा होती आणि या ठिकाणी एक ह्या पद्धतीने पाहिजे. कुठे प्रश्न कुठे रे, पर्याय कुठे, याचे पर्याय कुठे, इकडे. म्हणजे पर्याय इकडे दिले, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. जरा वेगळी प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे पर्याय जरा विखरून आहे. कितवा प्रश्न होता, 4. 19चं 4. वाचते बरोबर, बर्गे बरोबर, गुरव बरोबर, घनवट बरोबर. चला 20वा प्रश्न. काय होतंय, आपल्याला झूम करावं लागतं त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे फिरावं लागतंय. 20वा प्रश्न काय आहे, पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय झालं, कोरा पाहत होता तिथं रंगवला होता तिथं कोरा झाला, कोरा होता तिथे रंगवला तिथं कोरा झाला. वरती पण काय झाले, इथे कोरा होता तिथं रंगवला तिथं कोरा, म्हणजे जिथं रंगवलेलं आहे ते कोरं झाले, जे कोरा आहे ते रंगवलेलं झालेलं आहे. मग या ठिकाणी बारकाईने लक्ष घ्या, या ठिकाणचे बारकाईने पहा, रंगवलेले कुठे आहेत रे, हे 4 मध्ये रंगवलेले कोणते आहेत, लक्ष देत नाही रंगवलेले. तर हा ना हा रंगवलेला आहे, म्हणजे आता हा ना हा रंगवलेला असला पाहिजे. त्याच्यावरून पहिला कट होतोय, फक्त पहिला कट होतोय. या रंगवलेले वरचे रंगवलेले आहे, नंतर आतले पहा हे रंगवले ते या ठिकाणचे रंगवलेले येतील, अशी क्रॉस मध्ये पाहिजे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ही तर चुकीचे रंगवलेले जशी तसे दिलेले आहेत, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. चला पुढे 21वा प्रश्न घ्या. सूचना काय आहे 21व्या प्रश्नाची, यावरती 21व्या प्रश्नाची सूचना खाली दिलेल्या प्रश्नामध्ये एक चौरसाचा भाग दिलेला आहे, दुसरा भाग ABCD या 4 उत्तरांमध्ये एकाच एक दिलेला आहे. 4 आपल्याला चौरस पूर्ण करणारी आकृती. चला घ्या चौरस पूर्ण करणारी आकृती. आता वाचावं लागत नाही आपल्याला प्रश्न, एवढे पाठ झाले प्रश्न आपल्याला. या ठिकाणी पर्याय कट पद्धत आपण जाणीवपूर्वक वापरतो. पहा या ठिकाणी तिरकी रेषा आहे, ही तिरकी रेषा आहे, मी इथे काय काटकोन तयार होत नाही. याचे पर्याय कोण इकडे इकडे, त्याचे पर्याय इकडे. पहा इथे पर्याय, इथे तिरकी रेष बरोबर जुळते, इथे असं आहे का रेष, नाही. हे चालेल का, नाही. आता एवढा मोठा भाग चालणार आहे का, नाही. उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. हा जोडला तर चौरस होत नाही, पण जास्त योग्य कोणता आपल्याला जाणं गरजेचं आहे, कोणता तरी पर्याय निवडलाच पाहिजे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल 21. चला 22वा प्रश्न घ्या. 22वा प्रश्न इकडे. चला घ्या वरती. आज त्या मोबाईल चालवणाऱ्याला खूप त्रास होतोय. पाहिजे उभी रेषा आहे, मग तिरकी रेषा आहे, पुन्हा उभी रेषा. म्हणजे उभी पाहिजे, तिरकी पाहिजे, पुन्हा उभी पाहिजे, अशा पद्धतीने काप पाहिजे. या ठिकाणी उभी आहे, तिरकी आहे, पण उभी आहे का, नाही. इथे उभी आहे, तिरकी आहे, उभी नाही. पहा कुठलाही पर्याय. आता इथे पहा, म्हणजे आता पहा इथे प्रश्नामध्ये गलत आहे. आता जास्त योग्य आपल्याला निवडणंच गरजेचं आहे. पण इथे एक लक्षात घ्या, इथे उभी रेष पाहिजे. आता उभी रेष या खूप मोठ्या आहेत, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 जास्त योग्य. आणि इथे पुन्हा आल्यानंतर इथं तिरकी रेष पाहिजे होती आणि मग हे वाढवलेलं पाहिजे होतं. म्हणजे असा जरा आकार असणं गरजेचं होतं, जरा मोठा आकार इथे पाहिजे होता. की हा चौरस होत नाही. ही उंची बा जास्त, ही उंची लांबी रुंदी पा उंची जास्त, लांबी अजून पाहिजे होती. जास्त योग्य पर्याय क्रमांक 2. 22चं 2.
चला 23वा प्रश्न घ्या. पहा या ठिकाणी जोडणारा आकार चौरस तयार व्हायचं म्हणलं तर या ठिकाणी पहा अशा पद्धतीनं जोडलं आणि या पद्धतीनं जोडणं गरजेचं आहे. तर दुसरं कोणतं जुळत नाही. आता हा आकार तर मुळीच जुळणार नाहीये. आता हे तिरके आकार आणि त्या तिरके इथे इतक्या उंचावर आहे का नाही. राहिला पहिला आणि तिसरा. त्यातली योग्य कोणतं जास्त आहे. पर्याय क्रमांक 1. उत्तर पर्याय क्रमांक 1. चला 24वा प्रश्न घ्या. 24वा 23 कोणाकोणाचं उत्तर बरोबर आहे. गुरव बरोबर आहे. बाकीचे मागच राहिले. घनवट बरोबर, बर्गे बरोबर, जाधव बरोबर. 24वा प्रश्न घ्या. 24वा प्रश्न उभी रेष पर्याय घ्या वर त्याचे. 24चे पर्याय कुठे आहे. तिकडे आहे. प्रश्न इतर पर्याय तिकडे. चला आता पहा एक पर्याय इकडे दिले. कुठे इथे. पर्याय इथे उभी रेष जी आहे ना त्याच्यावर हे पर्याय कट होतात. इथे तिरकी आहे म्हणून हा कट होईल. उभी इथं पाहिजे होती. इथे तिरकी आहे म्हणून हे दोन कट होतील. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. चला प्रश्न 24चं 4 आहे. 24चं 4 बर्गे बरोबर आहे. सोनवलकर किती मागे पडलाय पण. 24चं 4. चला बी फ्रेंड गेमिंग. चला 24-4 घनवट बरोबर आहे. गुरव बरोबर आहे. चला 25वा प्रश्न घ्या. 25वा प्रश्न थोडासा आज मोबाईल वाल्याला खूप त्रास होतोय. इथे 25वा आहे. इकडे ही प्रश्नामध्ये 2 भाग पानाचे केले. निम्मा इकडे तिकडे इकडे तिकडे असे पण प्रश्न आहेत. इथं प्रश्नाला पर्याय तिकडे येतोय. पाणी तर संपतंय उत्तर तिकडे येतात. म्हणजे अशा पद्धतीने अडचण येतात. तर संपूर्ण जर बारीक केलं पान संपूर्ण घ्यायचं म्हटलं तर आकृत्या लहान होतील. व्यवस्थित दिसाव्या. स्क्रीनला मोठं करणं गरजेचं आहे. आता पहा इथे काय म्हणले आरसा आहे. आता याचा आरशातलं पहा उजव्या बाजूला ते इथं डाव्या बाजूला येणार. डाव्या बाजूला आडव्या रेषा पाहिजे. पर्याय पहिल्यामध्ये नाहीये. चौथ्यामध्ये नाहीये. हे 2 कट झाले. राहिला दुसरा आणि तिसरा. फरक आहे या ठिकाणी फुली आहे. डाव्या बाजूला ती काय होणार उजव्या बाजूला जाणार. ती फुली पर्याय क्रमांक 3 मध्ये. 25चं 3 25 3 बरोबर आहे. 25 3 उत्तर गुरव बरोबर आहे. 25चं 3. चला 26वा प्रश्न घ्या. 26वा प्रश्न पहा या ठिकाणी आरशातलं प्रतिबिंब हा त्रिकोण या ठिकाणी या पद्धतीने याच्यामध्ये त्रिकोण म्हणजे या पद्धतीचा त्रिकोण असणार आहे. तर या केवळ त्रिकोणावर सगळे कट होतात पर्याय. पण दुसरं याच्यामध्ये बघितलं बाण कुणीकडे गेलाय खाली. डाव्या बाजूला खाली गेलाय. तो आता उजव्या बाजूला खाली गेला. या पद्धतीने बाण गेलेला फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. त्यामुळे 26चा पर्याय क्रमांक 2 आहे. 26 2 उत्तर टाकत चला. 26 2 बर्गेंनी टाकले उत्तर. गुरव 26 2 सगळेजण उत्तर टाकत नाहीत. पुढे पळू नका मागेही राहू नका. घनवट 2. चला 27वा प्रश्न घ्या. 27वा प्रश्न इकडे घ्या. पहा याचा आरशातला प्रतिबिंब हा गोल आहे. त्याच्या गोल त्यावर टोपी कुणीकडल्या बाजूला झुकलेली आहे. उजव्या बाजूला झुकलेली. आता कुणीकडे झुकलेली असेल. डाव्या बाजूला झुकलेली टोपी पहिल्यात आहे. दुसऱ्यात आहे. चौथ्यात आहे. तिसरा पर्याय कट. आता ही गोल पा या पद्धतीने आहे. तो इकडून असा होणार आहे. त्याच्यावरून दुसरा पर्याय कट होईल. आता राहिला पहिला आणि चौथा. खाली इथं काय आहे का नाही. इथं खाली दिलेलं आहे म्हणजे हा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4. 27 4. चला 28वा प्रश्न घ्यावर. 28वा प्रश्न याचा आरशातलं उजव्या बाजूला काय चौकोन. आता तो कुणीकडे डाव्या बाजूला. डाव्या बाजूला चौकोन त्याच्यावरून तिसरा चौथा कट होईल. आता राहिला पहिला दुसरा. फरक आहे याच्यामध्ये त्रिकोण. त्रिकोणाचा आकार पहा या ठिकाणी. इकडे डाव्या बाजूला टोक आहे. ते कुणीकडे होणार उजव्या बाजूला टोक होणार. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार. 28 1. 28चं 1 आहे. 28 1 कोणाकोणाचं उत्तर आहे. वास्ते बरोबर आहे. गुरव बरोबर आहे. ओंकार घनवट बरोबर आहे. इथं सगळ्याचं बरोबर. पुन्हा चुकलंय का. चुकलंय त्यांनी सांगायचं बरं का रे. मला चुकलंय म्हणून मी सांगेल त्याला समजून. बरं समजून दिल्यानंतर कळतंय तुम्हाला चुकलं तरी. चला 29वा प्रश्न घ्या. 29 ते 32 काय म्हणलेलं आहे. आपल्याला कागद उलगडल्यानंतर मी पंच केलेला कागद. चला घ्या प्रश्नावरती. बस
बस मला ते समजून द्यायचं आहे. या ठिकाणावरून अशी तिरकी गडी घातली, इकडून गडी घातली, चौकोन टाकला, ही गडी उघडली, या ठिकाणी चौकोन, या ठिकाणी चौकोन, या ठिकाणी दोन चौकोन झाले, इकडे उघडला, इकडे चौकोन, आणि सरळ चौकोन पाहिजे. सरळ चौकोन याच्यावर पर्याय पहा, कुठे पर्याय, इकडे वर, इकडे वर, हा इथे पहा चौरस. हे चौरस इथं पहा, आडव्या बाजूला चौकोन होता, इथे कोणा उभा चालणार नाही, असे तर मुळीच होणार नाही. आता हे दोन राहिले, आता इथं पहा पहा, हा उघडल्यानंतर इकडे आडवा असा होणार आहे, असं काही तिरका होणार नाही. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3. काय दिले उत्तर पर्याय? 3 दिले का 4 दिले? 3 दिले. ओके, चला मी ते पण बघा. चला, तर आपले हे पेपर दुरुस्ती होते, पुढल्या वर्षीला हे पेपर जास्त क्लिअरिटीने येते, चुका त्याच्या दुरुस्त होतील. 31वा प्रश्न घ्या, 30वा. पायकडून गडी इकडे घातली, वरून खाली गडी घातली, 2 वर्तुळ घातली, गडीवर उघडली, अशा 2 वर्तुळ होती, 2 2 4, इकडे उघडले, 4 चे 8. बघा कोणता पर्याय? अगदी सोपं आहे. 30चं 4, 30चं 4. मागे पडतायत खूप. काय मी मागे पडलोय काय? 30चं 4. माझ्या अगोदर उत्तर टाका. 30चं 4 बर्गे बरोबर आहे, घनवट बरोबर आहे. मी त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण देण्यापूर्वी तुमचं उत्तर आलं पाहिजे. अक्षय आपण आत्ता जॉईन झालाय, प्रश्नपत्रिका समजून दिली जाते. प्रश्नपत्रिका बघा, घनवट बरोबर आहे, ओंकार घनवट वेगळा, धीरज घनवट. ओके बरोबर आहे, जाधव बरोबर आहे. 30चं 4. 31वा. चला 31वा प्रश्न पहा. 31वा प्रश्न पहा, इकडून गडी घातली, वरून खाली घातली, इथे त्रिकोण, हा वरती उघडला, असा तिरका त्रिकोण होणार. पुन्हा इकडे उघड म्हणजे 2 त्रिकोण झाले, इकडे उघडले 4 त्रिकोण होते. या पद्धतीचा त्रिकोण कुठे आहे? इथे हा त्रिकोण पुन्हा इकडे पण या पद्धतीने झाला पाहिजे, इथे उलटा दिलंय. या आतल्या बाजूला त्याची तोंड आली पाहिजे. ते पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. 31 4 बरोबर आहे सोनवलकर. बर्गे बरोबर आहे, गुरव घनवट, ओंकार घनवट बरोबर आहे. एक दोघे घनवट बरेच दिवस गैरहजर होते पा. परीक्षा जवळ आली बाळांनो. चौथा त्रिकोण कसा आला? थांबा, कोणता म्हणतोय चौथा त्रिकोण कसा आला? काय अडचण रे? या ठिकाणी कोण मध्यबिंदूकडे तोंड केलेलं त्रिकोण आहे, याचं या आरशातलं वरती गेलं मध्यबिंदूकडे तोंड होणार आहे, इकडे पाण्यातलं गेलं याचं मध्यबिंदूकडे तोंड होणार आहे. त्यामुळं जास्त योग्य कोण? हा थोडासा पलीकडे गेलाय, परंतु जास्त योग्य कोणता? असे काय वाकडे तिकडे होणार आहेत का? नाही ना. त्यामुळे जास्त योग्य पर्याय क्रमांक 4. चला 32वा. वरून गडी घातली, इकडून गडी घातली, असा त्रिकोण कापला, ही गडी उघडली, इथे त्रिकोण अशा पद्धतीने याला जुळेल. म्हणजे या अशा पद्धतीचा त्रिकोण, इथे कोपऱ्यावर त्रिकोण असा पाहिजे. आता या त्रिकोणाला हा इकडे तसा त्रिकोण जुळला. आता ह्या कोपऱ्यावर आलाय का? हा कुठं आला? इथे आला. इथे चालेल का? तो कुठं पाहिजे आपल्याला? या पूर्व बाजून खालची बाजूच्या मध्ये, म्हणजे आग्नेय दिशेला. एक प्रकारे दिशाचक्र काढले तर आग्नेय दिशेला. आग्नेय दिशेला तोंड कोपरा असा कुठं आहे? याच्यात नाहीये, याच्यामध्ये आहे. याच्यात आहे का आग्नेय दिशेला कोपरा? नाही. याच्यामध्ये एवढे पाकळ्या होणार आहेत का? नाही. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. 32 2. बर्गे बरोबर आहे, सोनवलकर बरोबर आहे. ओके 32 2. जाधव कळलं बरोबर. घनवट बरोबर आहे, ओंकार घनवट, धीरज घनवट बरोबर आहे. चला 33वा प्रश्न घ्या. इकडे घ्या 33वा प्रश्न घ्या. काय म्हणलेलं आहे? चौकडी उत्तराचे तुकडे जुळवायचे. आपल्याला प्रश्नावर वाचायला लागत नाही, आता कळतं लगेच. किती तुकडे? 1 2 3. एक त्रिकोण, चौकोन, याला किती बाजू आहे? 1 2 3 4 5. या पंचकोनी एक प्रकारे, पण आपला सुसम नाही, वेगळ्या प्रकार. पंचकोनी आकार याच्यामध्ये आहे का? आहे. यात पंचकोन आहे का? नाही. यात पंचकोन आहे का? नाही. यात पंचकोन आहे का? नाही. उत्तर पर्याय क्रमांक 1. पंचकोन आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे. चला पुढे 34वा प्रश्न. काय दिले? हे 2 काटकोन त्रिकोण आहे, हा समभुज त्रिकोण आहे, आणि हा चौकोन आहे. म्हणजे 2 काटकोन त्रिकोण, एक समभुज त्रिकोण आणि एक चौकोन. आता याच्यातली एक आकृती घ्यायची. तो या पद्धतीचा चौकोन कुठे आहे? याचा आहे का चौकोन? या पद्धतीचा
याच्यात आहे का? नाही. यात आहे का? आहे. या ठिकाणी आहे म्हणजे. यात चौकोन आहे का? नाही. यात चौकोन आहे का या पद्धतीचा? इथं त्रिकोण आहे, इथे त्रिकोण आहे, इथे चौरस आहे की यात चौकोन नाहीये. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये फक्त चौकोन आहे. बाकीचे काटकोन त्रिकोण या ठिकाणी जोडले उलटे करून हा त्रिकोण इथे जुळवला. जास्त योग्य पर्याय क्रमांक 2 आहे. चौथीचं 2. चौथीचं 2 किती जणांचं आलंय? बर्गे बरोबर आहे, सोनवलकर बरोबर आहे, घनवट बरोबर आहे, धीरज घनवट मागे पडताय. चला बरोबरीने चला. 34-2. अक्षय बोलत चला, उत्तर टाकत चला. चला पुढचा प्रश्न किती? पलीकडे 35 नंबर. 35 नंबर आहे का? हाच आहे का प्रश्न? या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहे, या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण. अरे लक्ष दे नीट व्यवस्थित. आज सांगितलं ना मोबाईल वाल्याला खूप काम आहे. हा जरा नीट जरा बारीक कर अजून. हा आता इथे तुकडे पहा. 1 2 3 4 तुकडे. आता 4 तुकड्यामध्ये सगळेच्या सगळे त्रिकोण आहे. आता इथं सगळेच्या सगळे त्रिकोण आहे. या तुकडे किती? 1 2 3. आपल्याला किती पाहिजे तुकडे? 4. म्हणजे हा पर्याय कट झाला. या तुकडे किती? 1 2 3 4. यात 1 2 3 4 बाकीच्यात आहेत. इथे फक्त 3 आहे. हा पर्याय कट केला दिसला. आता हे 2 त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. 2 काटकोन त्रिकोण पाहिजे. यात काटकोन त्रिकोण सगळेच आहे. हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. हा काटकोन त्रिकोण दिसतोय का रे? नाही. हा काटकोन त्रिकोण आहे, हा आहे. 3 काटकोन त्रिकोण आणि 1 लघुकोन त्रिकोण. मी याच्यामध्ये पहा. हा काटकोन त्रिकोण हा याचा कट केलाय. 3च आहे पर्याय म्हणून. याच्यामध्ये पहा. हा काटकोन त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण. 2 मोठ्या आकाराचे पाहिजे होते काटकोन त्रिकोण आणि 2 बारक्या आकाराचे पाहिजे. आता जास्त योग्य आपल्याला असं जाणं गरजेचं आहे. उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. याच्यामध्ये काटकोन त्रिकोण इथे एक आणि इथे एकच दिला. इथे हा काटकोन त्रिकोण आहे छोटे. इथं आपले मोठे काटकोन त्रिकोण आहे. हा काटकोन त्रिकोण नाही, हाही काटकोन त्रिकोण नाही. हे 2 आहेत म्हणू शकता. परंतु हे आकार या ठिकाणी जुळत नाही. त्यामुळे जास्त योग्य इथे काटकोन त्रिकोण 2 आहे आणि हे 2 या पद्धतीचे आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर किती होता? 4 नंबर उत्तराचं किती नंबर? 34 का किती होता? 35. 35चं 4. 35चं 1 दिले घनवट, चुकलेलं आहे. 35चं वाचते 1 दिले, चुकीचं आहे. 35चं 4 दिले का पुस्तकात काय दिले उत्तर? 35. हा एक घ्या प्रश्न खाली. 35चं 1 बास जरा. 35चं 1 दिले उत्तर. चला 35चं 1 दिले उत्तर त्यांनी. आता इथे बघूया आपण. सगळे पहा काटकोन त्रिकोण आहे. हा काटकोन त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण नाही म्हणून आता जास्त योग्य म्हणून हा 2 3 काटकोन त्रिकोण आहे. हा एक चौथा काटकोन त्रिकोण दिला त्यामुळे जास्त योग्य ठीक आहे. चला 2 आहे तो. हा काटकोन त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण. हा मग हा काय काटकोन त्रिकोण नाही. इथे काटकोन नाही का? एक इकडे तोंड करून आहे, तिकडे तोंड करून आहे. हे 2 काटकोन त्रिकोण नाही आहेत. याच्यामध्ये 3 काटकोन त्रिकोण पाहिजेत. इथे जास्त काटकोन त्रिकोण याच्यामध्ये म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1. चला ओके. 35चं 1. 35चं 1 घनवटांचं बरोबर, वाचते बरोबर, घनवट बरोबर आहे, धीरज घनवट पण बरोबर आहे. चला 36वा प्रश्न. 36 पाळते. त्रिकोणामध्ये पुन्हा तुकडे आहे. त्रिकोणामध्ये तुकडे आहे. तुकडे 4 आहेत त्रिकोण आणि त्याच्या पुन्हा तुकडे जुळवायचे. 4 तुकडे. आता 4 तुकडे याच्यामध्ये बघितले तुकडे किती? 1 2 3 4 5 6. आपल्या इथे जर तुकडे जर तसे मोजले, जर हे जुळवलेले तुकडे मोजले तर किती होतील याच्यात? 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. एकूण तुकडे किती झाले? 12 तुकडे पाहिजेत आपल्याला एकूण टोटल. 12 तुकडे आहेत. किती तुकडे? 6. याच्यामध्ये 4 8 आणि 2 10 होतात.
याच्यामध्ये चौकोन आकारच नाही याच्यामध्ये, हा पर्याय करतो. आता याच्यामध्ये बघा बरं तुकडे किती, 4 4 8 4 12 4 16. जास्त वाढते का नाही, इथे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. उत्तर पर्याय क्रमांक 2. 36 2. 36 2. घनवट बरोबर आहे, सोनवलकर बरोबर आहे, धीरज घनवट बरोबर आहे, किरण सोनवलकर बरोबर आहे. चला विक्रांत बरोबर. चला 37वा प्रश्न घ्या. इकडे आहे का, कुणीकडे आहे प्रश्न पहा. लपलेली दडून बसलेली आकृती घ्या प्रश्नवरती. आता याचे पर्याय इकडे दिसत आहे. 37चे पर्याय कुठे इथे का, हा त्या ठिकाणी पहा. त्रिकोण आणि खाली काटकोन, त्रिकोण आणि इथे खाली काटकोन या ठिकाणी जुळत आहे. इथे त्रिकोण आहे, खाली काटकोन नाही. आता इथे त्रिकोण नाही, इथे काटकोन, खालचा आकार जुळतोय, वरचा जुळत नाही. इथे जुळतोय पहा, हा वरचा मोठा त्रिकोण, खाली हा काटकोन त्रिकोण. उत्तर पर्याय क्रमांक 2. 37 2. 37 2. गुरव बरोबर आहे, घनवट बरोबर आहे, वास्ते बरोबर आहे, धीरज घनवट बरोबर आहे, गुरव बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे, विक्रांत बरोबर आहे. चला 38वा प्रश्न घ्या. पहा का आडवी रेष, तिरकी, पुन्हा तिरकी, उभी रेष. मग इथं आडव्या रेषेला तिरकी रेष, इथं नाही आहे तिरकी रेष. आडव्या रेषेला तिरकी रेष इथे घेतली, आडवी तिरकी रेष वर रेष खाली आली पाहिजे, इथे नाहीये. इथे तिरकी रेषच नाही याच्या. इथे पहा आडवी रेष, तिरकी रेष, पुन्हा तिरकी रेष, उभी रेष. पर्याय क्रमांक 38 4. 38 4. 38 4. घनवट बरोबर आहे, घनवट बरोबर आहे, गुरव बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे, विक्रांत बरोबर आहे. 39. पहा गोल, गोल इथे आहे, मोठा आकार आहे. इथे गोल त्या पद्धतीने पाहिजे तसा नाहीये. इथे गोल आहे, लहान आहे, इथे आडवा आहे. आता आपल्याला कोणता योग्य, पर्याय क्रमांक 1. यात मोठा आकार आहे, बारका थोडासा आता जास्त योग्य असं जाणं गरजेचं आहे. चला 40वा प्रश्न घ्या. जरा हलवा, जरा म्हणजे क्लिअर होईल चित्र. ओके पहा उभी आडवी उभी, हा घ्याने जरा 39 3 म्हणताय. हा बघा, हा मोठा आहे म्हणून कट केला, हा आडवा म्हणून कट केला, आणि या ठिकाणी थोडासा मोठा आकार 39 3 दिलेले. 39 3. आता थोडीशी संदिग्धता येते. 39 3. बर्गे बरोबर होतं, विक्रांत बरोबर होतं, घनवट बरोबर होतं. पोरांची माझ्या अगोदर त्यांची उत्तरं बरोबर आले. शबास बाळांनो, असंच बरोबर केलं पाहिजे आपण. चला 40वा प्रश्न घ्या. उभी रेष, आडवी, उभी, आडवी, उभी. पहा उभी रेष, उभी रेष, आडवी, उभी, आडवी, उभी जुळते याच्यामध्ये. उभी रेष, आडवी, उभी नाही जुळत. इथे बघा ही उभी, आडवी, उभी जुळत नाही याच्यात. पहा उभ्या रेषा जुळतं का, इथे उभी रेष, आडवी, उभी, आडवी, उभी इथे जुळेल. इथे पण आकार लहान आहे. इथे बघू उभी, आडवी, उभी, आडवी, उभी. आता पहा याच्यात याच्यात जुळते, याच्यामध्ये आकार लहान आहे. आता पहिला आणि चौथा जास्त योग्य होतो. इथे अंतर जे आहे ना, हे अंतर कमी. इथे जर घेतलं तर इथे जुळत नाही, इथं घेतलं तर हे अंतर कमी, आणि इथे अंतर जास्त. जास्त अंतर इथे पर्याय क्रमांक 4 पाहिजे. 1 कसं झाले, हा पर्याय क्रमांक 4. चला आता गणिताला सुरुवात करूया. गणित लिहून घ्या बाळांनो. परीक्षा आपल्याला खूप जवळ आलेली आहे. परीक्षा आपल्याला आज 8 दिवस आपल्याला पेपर झालेला असेल. आज 8 दिवस आपला पेपर झालेला असेल. सगळेजण आपण संध्याकाळी निवांत उत्तरपत्रिका पाहत असणार आहे. चला पुस्तक घ्या, पुस्तक घ्या. चला 3 प्रश्न पहा गणिताचे. तिसरी प्रश्नपत्रिका, सॉरी 61वी प्रश्नपत्रिका. 61 हा 62 टाकलेली. हा मी 61 कसा करू. हो
ते काय झाले, एक प्रश्न त्याचा जे 61 टाकायचे ना, त्याचा एक प्रश्न व्यवस्थित नाहीये म्हणून ती प्रश्न कॅन्सल केली. ती दुरुस्त करून त्या ठिकाणी नवीन पुन्हा टाकायचा आहे. चला प्रश्न घ्या. वळणारे मुस्लिम नाही. चला खाली दिलेल्यापैकी कोणत्या अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत सारखी असते? तर 0 असा अंक आहे त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखी असते. काय म्हणताय अनुश्री बर्गे? काय हो बरोबर आहे. आज 8 दिवस आपला पेपर झालेला असेल. चला 41वा एक की सगळीकडे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत वेगळी नाही. 0 कुठे आला तर त्याची स्थानिक किंमत दर्शनी किंमत सारखीच असते. 42 पहा 24 या संख्येच्या अवयवांची एकूण संख्या किती? अवयव विचारले. आता पहा इथे 24 चे अवयव, मूळ अवयव नाही म्हणलं, या 24 चे अवयव विचारले. मी 24 चे अवयव कसे काढायचे पहा. प्रत्येक संख्येला 1 ने जातो. 1 गुणिले 24 हे पुढून पहिला आला शेवटून पहिला उपलब्ध झाला. 2 ने 10 जातो. 2 गुणिले 12 पुढून दुसरा मागून दुसरा आला. तिसरा 3 गुणिले 8 पुढून तिसरा मागून तिसरा आला. 4 गुणिले 6 मग याचे मुळे अवयव किती होते? 1 2 3 4 6 8 12 24 किती झाले? 4 गुणिले 4 दुनी 8. पर्याय क्रमांक 2. 42 चं 2. 42 चं उत्तर टाका. उत्तर 42 चं 2 लिहायचं आहे आपल्याला. प्रश्न उत्तर टाकायचे आहे. 43 पहा 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 4 तास लागतात. हेच अंतर 3 तासात कापण्यासाठी कारचा वेग कितीने वाढवावा? आता 140 किलोमीटर आहे, 4 तास लागतात म्हणजे किती वेग आहे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. 4 तासात जातात. 4 दुनी 4 चौक 16 4 25 किती वेग आहे? 45 किलोमीटर पर आवर एवढा वेग आहे आता गाडीचा. या अंतराला 3 तासात जायचं म्हणजे किती वेग करावं लागेल? 180 भागिले 3 स 18 0 म्हणजे 60 किलोमीटर पर आवर एवढा वेग आपल्याला करावा लागेल. मग किती वाढवावं लागेल? आपण कितीने जातो तो 25 गाडी. आपल्याला 60 म्हणजे किती वाढवावं लागेल? 60 वजा 45 15 किलोमीटर पर आवर या वेगाने आपल्याला जावे लागेल. पुढे पहा 44 एका शाळेतील सर्व विद्यार्थी प्रत्येक रांगेमध्ये 5 9 किंवा 10च्या संख्येने उभे करता येतात तर त्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमीत किती? आता 5 9 10च्या रांगा करतात म्हणजे काय करावं लागेल? 5 9 10चा लसावी काढावा लागेल. 5 9 10 5 3 संख्यांना जातो का? नाही. 2 संख्यांना 5 ने जातो. 5 1 5 5 2 10 हे 9 कसे? आता या 9 चे फॅक्टर पडणार आहेत. 2 चे फॅक्टर पडणार आहेत का? फॅक्टर पाडले तर फक्त 3 गुणिले 3 याचेच होतील. त्याचे काय 3 गुणिले 3 9 येणार आहे. याचे पडणार नाही, ती एकाचे फक्त पडणार आहे. मग काय गरज आहे का? याचा गुणाकार केला 2 9 18 18 पंचे 90 म्हणजे शाळेची विद्यार्थी संख्या किती आहे? 90. हा मग 90च्या पट्टीत जायचं आपल्याला. मग कमीत कमी विचारले 90. जास्तीत जास्त 90च्या पट्टीत किती येतील? 90 180 270 360 450 540 630 का पुढं काय अडचण? आपल्याला कमीत कमी विचारलं. मग कमीत कमी किती पाहिजे? 90. पुढे 1.909 गुणिले 5.908 ची अंदाजे किंमत. 1.09 गुणिले 5.908 त्याचा अंदाजे किंमत पहा. काय मुलं करतात? येतं बरोबर, पण एखाद्या प्रश्नाला आपल्याकडनं चुका करून जातात. एक प्रश्न जर आपला चुकला तर नुकसान कोणाचं होईल? गुणवत्ता यादीतून आपण बाहेर पडू. विषयाची परीक्षा बघायची का? नाही, कच्चं काम करायचं. मग काय झालं बा इथे? हा पूर्णांकात केलं तर 1 होईल, हे पूर्णांकात केलं तर 6 होईल. 6 1 6 उत्तर येईल.
पर्यायामध्ये आहे. बाकीचे पर्याय काय? 5, 12, 10. 10, 12 एवढं मोठं येणार आहे का? नाही. इथे फक्त गुणाकार करून बघूया काय फरक पडतो. वेळ लागत नाही. 8 ने गुणा. 8 9 72 2 त्याच्याने 7 8 0 0 7 7 8 1 1 8. दशकाने गुणायचं. 1 आणि 0 0 9 0 0 0 1. शतकाने गुणायचं. 2 0 9 9 81 त्याच्याने 8 9 0 0 8 8 9 1 1 9. शतकाने गुणाय हजाराने गुणायचं. 3 0 5 9 45 5 4 4 5 0 0 4 4 5 1 1 5. काही सोडूया. 2 7 9 13 10 4 14 4 केले 6 दशांश चिन्ह 3 4 5 संख्ये चालू. 1 2 3 4 5 संख्ये चालू. पूर्णांकामध्ये काय होईल? पूर्ण संख्या 6. इथं 4 आहे. इथे 5 असते तर किती झाले असते? 7 झाले असते. ही 5 पेक्षा लहान आहे म्हणून आहे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. चला पुढे. 46 30 पेक्षा मोठी असणारी दोन मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? सगळे पर्याय बघावे लागेल. 32 34 33 35. 32 34 33 35 मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात मांडायचे. मूळ संख्या एक तरी त्यात म्हणजे दोन्ही मूळ संख्या पाहिजे. दोन मूळ संख्या घेतली तर 4 2 गुणिले 16. 2 आहे मूळ पण 16 आहे का मूळ? नाही. नाही चालणार. 34 2 गुणिले 17 दोन्ही मूळ आहेत का? आहेत. गुणाकाराच्या रूपात मांडता आली का? आली. 33 कडे मांडा. 3 गुणिले 11 11 33 मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात मांडली का? नाही. 35 5 7 35 दोन्ही मूळ संख्या आहेत. हे तिन्ही येतात. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? लहान संख्या. मग लहान संख्या कोणती? 33. यातली लहान कोणती आहे? 33. उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे. 3 सेंटीमीटर बाजू असणारा घनठोकळा तयार करण्यासाठी 1 सेंटीमीटर बाजू असलेले किती घनठोकळे लागतील? आता 3 सेंटीमीटरचा ठोकळा करायचा म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3. लांबी 3 सेंटीमीटर, रुंदी 3 सेंटीमीटर, उंची 3 सेंटीमीटर. आणि कशाने बनवायचे? 1 सेंटीमीटरच्या ठोकळ्याने. मग त्याची लांबी किती? 1, रुंदी 1, उंची 1. म्हणजे मोठ्या ठोकळ्याच्या घनफळाला बारक्या ठोकळ्याच्या घनफळाने भागलं की आपल्याला लक्षात येईल की किती नंबर किती ठोकळे लागतील. 1 3 3 1 3 3 1 3 3 म्हणजे 3 चा घन काय येतो? 27/1 म्हणजे 27 ठोकळे लागतील. पुढे 2 पेन किंवा 5 पेन्सिल याची किंमत 10 रुपये. तर 4 पेन आणि 4 पेन्सिलीची किंमत किती? 2 पेनची 10 रुपये. 2 पेन 10 रुपये. 1 पेन केवढ्याला पडणार? 10/2 म्हणजे उत्तर काय येईल? 5. आता 5 पेन्सिली 10 रुपये. 5 पेन्सिली 10 रुपये. 1 पेन्सिल केवढ्याला? 10/5 केलं तर 2 रुपये. मग आपल्याला काय म्हणले? 4 पेन्सिली 4 पेन. एका पेनची किंमत 5 म्हणजे 4 पेनची किंमत 5 चौक 20. 4 पेन्सिलीची किंमत 2 चौक 8 म्हणजे उत्तर काय येईल? 28. चला पुढे. 6 गुणिले 4 वजा 2/2 या पदावलीची किंमत किती? 6 गुणिले 4 वजा 2/2. अगोदर काय करायचं? भागाकार करायचा. 2/2 1 6 गुणिले 4 वजा 1. इथं गुणाकार साईड 24 वजा 1 उत्तर 23. पर्याय क्रमांक 4 49 4. गणिताचे उत्तर टाकत चला. लिहित उत्तर टाकत चला. चला 50वा. एक मूल दुपारनंतर 8:30 वाजता झोपले आणि दुसऱ्या दिवशी 6:15 वाजता उठले तर किती वेळ झोपले? दुपारनंतर 8:30 म्हणजे रात्रीचे 8:30. मग रात्रीच्या 8:30 पासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत किती वेळ झोपलं? मग 12 वाजेपर्यंत या शून्याचं जात नाही. नाचला घ्या.
1 तास म्हणजे 60 मिनिटे, 60 मधनं 30 गेले 30, 11 8 गेले 3, 3 तास 30 मिनिटं रात्री 12 पर्यंत झोप. रात्री 12च्या नंतर सकाळी 6:50 पर्यंत, 6:15 पर्यंत, सकाळी 6 वाजेपर्यंत 6 तास आणि वरची 15 मिनिटं, म्हणजे कारण की 9 तास 45 मिनिटं ते झोप. आता दुसरी पद्धत काय की हे संध्याकाळी 8:30 वाजता उठले, सकाळी 6:15ला उठले, 24 तासाची गाड्या रात्री 12ला चालू, आपण मानायचं दुपारी 12ला चालू, संध्याकाळची वेळ ती सकाळची संध्याकाळची, उद्या सकाळची वेळ ती संध्याकाळची संध्याकाळची. मग उठलं किती वाजता? झोपलं 8:30ला, उठलं किती वाजता? 24 तासाची घड्याळामध्ये धरलं तर 18 वाजून 15 मिनिटांनी उठलं. उठलेल्या वेळातनं झोपलेली वेळ वजा करा, 15 मिनिटातनं 30 मिनिटं जातात का? हातचा घ्यावा लागेल, या 8तनं एक हातचा घ्या, म्हणजे 15 मिनिटं आणि ही 6 मिनिटं एका तासाची, म्हणजे एकूण झाली 75 मिनिटं. 75 मधनं 30 झाला, 5 शून्य गेले 5, 7 3 गेले 4, 17 8 गेले 9, 9 तास 45 मिनिटे. चला पुढील प्रश्न घ्या. 12/5 अपूर्णांकाच्या छेदस्थानी दिलेल्या संख्यापैकी कोणती लहान संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक होईल. अंशाधिक आहे तो छेदाधिक बनवायचा, म्हणजे अंशापेक्षा तो किमान 1 तरी छेद मोठा असला पाहिजे तर ती छेदाधिक होईल. मग अपूर्णांक दिला 12/5. आपल्याला इथे 12/12 केलं तर काय होईल? सारखंच होईल. आपल्याला इथे 12चा तिथे छेदाधिक बनवायचं म्हणजे किती झाले पाहिजे? छेद कमीत कमी 13 झाले. 13 होण्यासाठी किती मिळवावे लागतील? 8. म्हणजे याच्यामध्ये कोणतं मिळवावं? छेदामध्ये किती मिळवावं लागेल? 8. तर ती छेदाधिक होणार. आता 12 मिळवलं, मोठी झाली. 7 मिळवलं तर नाही होत, 6 मिळवलं तर नाही होत. मग लहानात लहान कोणती मिळवावी? तर लहानात लहान 8 मिळवली. 1/100% अधिक 100चा 1% बरोबर कोण? 1/100%. 1/100% अधिक 100चे 1%. टक्के म्हणलं की छेद किती असतो? 1 गुणिले छेद म्हणजे गुणिले 100/100 अधिक 100चे म्हणजे 100 गुणिले 1/100. आता 2 शून्याला 2 शून्य गेले 1 गुणिले 1 म्हणजे अधिक, इकडे 2 शून्याला 2 शून्य गेले 1 गुणिले 1 म्हणजे उत्तर बेरीज किती येणार आहे? 2. चला पुढे 53 दोन संख्यांचा मसावी 15 असल्या त्यापैकी खालीलपैकी कोणती संख्या त्याचा लसावी? तर मसावी, लसावीला मसावीने पूर्ण भाग जातो. मग मसावीच्या पट्टीत कोणती संख्या आहे? 15च्या पट्टीत पर्याय 5, 40, 45, 100, 200. पर्याय 5, 40, 45, 100, 200. मसावी दिलेला आहे 15. मग 15च्या पट्टीत पाहिजे. 15च्या पट्टीत 40 आहेत का? नाही. 15च्या पट्टीत 100 आहेत का? नाही. पूर्ण भाग जातो का? नाही. 200ला जातो का? नाही. तर 45ला जातो. याच्यावरून आपल्याला त्या संख्या देखील काढता येतात. लसावी भागिले मसावी केलं की लगेच होतं. 51चं उत्तर दिसत नाही. 12/5 पुस्तकी गणित हो गुरव, गणित पुस्तक की आम्ही आता इतक्या उशिरा तुम्ही टाकताय. 51 12. ओके ओके ओके. हे दिसत नाही का? 1 मिनिट. 1 मिनिट जरा मला स्क्रीन बघून द्या. मला काय झालं नक्की काय होतं हे मी वरती घेतलंय, त्यामुळे मला बघून द्या काय होतंय ते. हा उत्तर दिसत आहे आता, फक्त पलीकडचं दिसत नाहीये. 1/100 ते लिहिलेलं दिसलं नाही. ते काय लिहायचं आता असून द्या, पुन्हा मी लिहित नाही पलीकडे सरून. 1/100%. 1चे हे दिसत नाही व्यवस्थित. 1/100% अधिक 100चे 1%. म्हणजे 1 गुणिले 100चे 100 असं आहे. चला पुढे. एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 160 रुपये आहे.
तर त्याच्या दुप्पट रकमेवर त्या दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती? रक्कम X घेतली, कालावधी Y घेतला, दर Y घेतला आणि कालावधी 4 वर्ष आणि व्याज दिले 160. पहा, ही मुद्दल आहे, हा Y हा दर आहे, हा कालावधी आहे आणि इथे व्याज आहे. आता काय केले पहा, त्याच्या दुप्पट रकमेवर, रक्कम X होती ती 2X केली, दुप्पट रक्कम केली की व्याज काय होणार आहे? दुप्पट होणार. दुप्पट रकमेचे व्याज दुप्पट. ओके, जर दुप्पट रक्कम दर तोच कालावधी तो ठेवला तर रक्कम दुप्पट झाली म्हणून व्याज दुप्पट. पुन्हा काय म्हणले त्यांनी, दुप्पट रकमेवर त्या दराने 2 वर्षाचा व्याज, कालावधी निम्मा केला, 4 वर्ष होता तो काय केला? निम्मा. म्हणजे व्याज काय होणार? निम्मा होणार. 320 च्या निम्मी भागिले 2 केलं तर उत्तर काय येईल? 160 रुपये. 2 वर्षाचं सरळ व्याज 160. पुढे पहा, एका विद्यार्थ्यास 25 पैकी 20 गुण मिळाले तर त्या शेकडा किती गुण मिळाले? 25 पैकी 20 मांडली, 25 ला 20 तर 100 ला x, x बरोबर 100 गुणिले 20 भागिले 25, 25 चोक 100, 20 चोक 80. तर इथं 80% गुण मिळालेले आहे. पुढे पहा, एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर. पहा, एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर, तर जमिनीचे क्षेत्रफळ आकृती काढायची, याची परिमिती 160 आहे म्हणजे बाजू किती? 160 भागिले 4, बाजू किती? 40. लांबी 40 आहे, रुंदी 40 आहे, म्हणजे याचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजे 40 चा वर्ग, 40 गुणिले 40, 40 चा वर्ग 4 चा वर्ग 16 आणि 2 शून्य मांडली, 1600 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 4. 3% दशांश रूप कोणते? काय काय कुठं प्रश्न? हा 3% 57 आहे, हा 56 झाला. 57 प्रश्न. 3% दशांश पूर्णांक रूप, टक्के म्हणलं की छेद किती असतो? 100. 3/100. शून्य किती आहे? 2. दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर वाचण्यासाठी शून्य. उत्तर काय येईल? 0 दशांश चिन्ह 03. चला पुढे पटपट लिहून घेत चला बाळांनो. चला पुढचा प्रश्न घ्या. 58. एका माणसाने दर साल दर शेकडा 10 दराने 3000 हे 2 वर्षासाठी बँकेमध्ये सरळ व्याजाने ठेवले तर 2 वर्षांत त्याला परत मिळाली रक्कम म्हणजे रास विचारलेली. पहा 3 मोदक भागिले 100 तर 3000 दर 10 कालावधी 2 वर्ष भागिले 100. इकडे 1 शून्य गेला, इकडे 1 शून्य गेला, 300 गुणिले 2 600 रुपये व्याज मिळेल. मग मुद्दत 3000 अधिक 600 रुपये व्याज असे एकूण किती मिळतील? 3600 रुपये. चला पुढे. एका फळ विक्रेत्याने 10 रुपये 12 या प्रमाणे किंवा या दराने 60 संत्री खरेदी केली आणि 12 रुपये 10 या दराने विकली, या व्यवहारात त्याला किती नफा झाला? आता एका संत्र्याची किंमत काढावी लागेल किंवा एकूण संत्र्याची किंमत काढावी लागेल. एका संत्र्याची किंमत काढली तर त्याचा शेकडा नफा तेवढाच असतो, सगळ्या संत्र्याचा काढला तरी तेवढाच येतो. आता 10 रुपयाला 12 खरेदी केली म्हणजे एक एवढ्याला खरेदी केलं, 10 भागिले 12 मुद्दाशव चिन्हात उत्तर आहे. त्याची 60 संत्र्याची खरेदी किंमत काढू ना. 60 संत्री खरेदी केली आणि 60 संत्री विकले. मग काय केले? 10 रुपयाला 12 घेतले, 10 रुपयाला 12 संत्री
मग 60 संत्री खरेदी करायला किती पैसे गेले? संत्र्याखाली संत्रे गेले. 60 संत्र्याला इथं 12ची 5 पट झाली, मग 10ची 5 पट 50 रुपये ही काय झाली खरेदी किंमत. 50 रुपये ही त्या संत्र्याची खरेदी किंमत झाली. आता पुढे काय म्हणलेले पहा, ही संत्री त्याने काय घरी ठेवली का? विकले. ही 50 रुपये खरेदी एकूण खरेदी किंमत 50. आता त्यांनी विकले ती संत्री केवढ्याला विकली? 12 रुपयाला 10. आता याची मांडणी पहा, 12 रुपयाला 10 संत्री. किती संत्री आहेत आपल्याकडे? 60. मग कुठे लिहिले पाहिजे? 60 संत्र्याखाली म्हणजे विक्रीची किंमत. 10ची किती पट आहे? 6 पट. मग 12ची 6 पट 72. नसेल कळत तर याला x म्हणा. x बरोबर तितकंच गुणाकार 12 गुणिले 60 भागिले 10. एका शून्याला 1 शून्य गेले 12 72 रुपये. म्हणजे कसली आली किंमत? 72 रुपये विक्री. 72 रुपये. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला काय विचारले त्यांनी? नफा. शेकडा नफा विचारला का नुसता नफा विचारला? नुसता नफा विचारला. मग विक्रीची किंमत 72 रुपये, त्यातलं खरेदीची किंमत 50 वजा केली. 2 शून्य गेले 2, 7 5 गेले 2, 22 रुपये काय झाला? नफा झालेला आहे. चला पुढे घ्या. एका फळ विक्रेत्याने 10 रुपयाला 12 हे झालं. 60वा प्रश्न, एका माणसाने एक सायकल 500 रुपयाला खरेदी केली. 20% नफा मिळवण्यासाठी त्याने ती सायकल किती रुपयाला विकावी? 500चे 20% काढायचे. 500चे म्हणजे गुणिले 20% म्हणजे 20/100. इकडे 1 शून्य गेला, इकडे 1 शून्य गेला. 50 दुने 100 रुपये नफा. मग विकायचे केवढ्याला? 500 अधिक 100 600 रुपये. ही कसली आली किंमत? विक्री. ओके. चला पुढे आता मराठीचा आहे. मराठीचा आपण उतारा लावूया. आता हे उतारा सगळा एकाच पानात बसवा. जरा थोडंसं बारीक दिसेल पण पर्याय नाही, तर प्रश्न पण उतारा पण दिसला पाहिजे. चला स्क्रीन चालू करा. घेतलं नाही खाली मी. डायडेलस आणि त्याचा मुलगा आयकेरस यांना एका राजाने एका बेटावर कैदेत ठेवले होते. पण डायडेलस हुशार मनुष्य होता. तो आपल्या मुलाला म्हणाला, आपण सुटकेचा मार्ग शोधून काढू. त्याने बांबूच्या कामत्या आणि मेणाने एकत्र चिटकवलेली पिसे यांच्या साहाय्याने एक पंखांची जोडी तयार केली आणि आपल्या मुलाच्या खांद्यावर नीट बांधली. निघ आता. तो आयकेरसला म्हणाला, पण फार उंच उडू नकोस, नाहीतर सूर्याच्या उष्णतेने मेण विरघळेल आणि पंख तुटून खाली पडतील. आयकेरस दूर उडाला. किती छान आणि मुक्त वाटत होते त्याला. वडिलांचा सल्ला तो विसरला आणि गरुडासारखे उंच उडायचे त्याने ठरवले. तो उंच, आणखी उंच गेला. सूर्याच्या उष्णतेने मेघ विरघळले आणि अरे आलो की कुठे कोण? तो आणखी उंच गेला. सूर्याच्या उष्णतेने मेघ वितळले आणि पंख खाली गळून पडले. आता प्रश्न पहा, अजून उत्तर आहे. जरा बारीक करा, झूम करा जरा. तो समुद्रामध्ये पडला आणि बुडून गेला. बारीक करा, बारीक, झूम नका करू. डायडेलस हुशार होता, त्यामुळे तो समुद्रामध्ये पडला नाही. तो फार उंच उडाला नाही. राजाने त्याला कैदेत टाकले होते. आयकेरसला ज्याच्यामुळे उडता येईल असे त्याने पंख बनवले. डायडेलस हुशार होतात म्हणून त्याने काय केलं, मुलाला उडता येईल असे त्याने पंख बनवले. यातनं तो स्वतः का उडाला नाही रे? मला एक सांगा. जरा प्रश्न बाजूला ठेवा.
डायडलच का पोरालाच का पाठवलं त्याने उडत, तो स्वतः का गेला नाही? कारण बनवलं एकच जोडी बनवली म्हणजे अगोदर कोणाला वाचवतील? मुलगा वाचेल का आपण स्वतः म्हणेल? मुलाला पाठवेल, कारण मुलगा तरुण, मुलगा म्हणलं वयाने कमी आहे, त्याला अजून जास्त जगायचंय. म्हणजे वडिलाचा काय विचार असतो की आपला मुलगा जगला पाहिजे, आपण मेलो तरी चालेल पण मुलगा जगला पाहिजे. किंवा हा डायडलच हुशार होता, पुन्हा तो काय करेल, बांबूच्या याची अजून एक जोडी बनवेल पंखाची आणि पुन्हा तो जाईल उडून. पहिल्यांदा कोणाला पाठवेल? मुलाला. आपण माकड बघितलंय ना, जेव्हा पाण्यात मध्ये येतं तेव्हा ते बाळाला कुठे घेतं? डोक्यावरती घेतं, बरोबर का नाही? उचलून घेतं का? तर मुलगा बुडू नये म्हणून. चला पुढे. आयकेनेसला छान आणि मुक्त वाटले, कारण त्याचे पंखान पिसे मेल्याने बनलेले होते. त्याचे वडील आयकेनेस बरोबर नव्हते, तो तुरुंगापासून दूर उडत चालला होता. आयकेनेसच्या वरती सूर्य तळपत होता, हो, म्हणून त्याला छान आणि मुक्त वाटले. तुरुंगातून तो लांब चालला होता. आयकेनेस समुद्रात पडला. 63चं उत्तर टाका. उत्तर टाका. विक्रांत घनवट. हा, आयकेनेस समुद्रामध्ये, काय प्रश्न आहे? समुद्रामध्ये पडला कारण तो फार उंच उडाला आणि सूर्याच्या उष्णतेने पेन उतरून त्याचे पंख गळून पडले. त्यामुळे इतक्या उंचीवरून समुद्रात पडल्यामुळे तो मरून गेला. 65. आयकेनेस समुद्रामध्ये पडला नसता तर जर त्याने त्याच्या वडिलांचा काय म्हणजे, आयकेनेस समुद्रामध्ये पडला नसता जर त्याने त्याच्या वडिलांचा सल्ला लक्षात ठेवला असता, जास्त उंचा उडला नसता, तर तो शेवटपर्यंत उडत गेला असता. सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याजवळ जरा उष्णता कमी असते, जसं जसं उंच जाईल तेव्हा उष्णता वाढते, असं यामध्ये म्हणलेले उत्तर आहे. जगातील लक्षावधी लोक आंधळे आहेत. पूर्वी लोकांना वाटत असे की आंधळ्यासाठी काही करता येणे शक्य नाही आणि त्याचा काही उपयोग नाही. इतकेच नव्हे तर लोक असेही समजत असत आंधळे म्हणजे कुटुंबाला भार आहे आणि भीक मागणे हे एकच काम ते करू शकतात. परंतु आज मात्र लोकांना कळाले आहे की पुष्कळदा अंधत्व टाळता येण्याजोगे आणि बरे होण्याजोगे असते. पौष्टिक आहार आणि योग्य वेळी डॉक्टरांकडून मिळालेली वैद्यकीय मदत अनेक बालकांना अंधत्वापासून वाचवू शकते. आज आपल्या मृत्यूनंतर नेत्र बँकांना आपले नेत्रदान करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. अशा रीतीने अनेक अंध व्यक्तींना दृष्टी देण्यास ते मदत करत आहेत. पुढं पूर्वी लोकांना वाटत असे की अंधत्व दूर करता येत नाही. चला पुढे. आपल्या मृत्यूनंतर नेत्र बँकांना आपले नेत्रदान करण्यासाठी लोक पुढे येत आहे, कारण पुन्हा अंध व्यक्तींना त्यांच्या डोळ्याचा उपयोग पाहण्यासाठी होऊ शकेल. पुढं 4 पण काळांध व्यक्तींना आपले डोळे विकण्याची त्यांची इच्छा असते. विकतात का? मदत करतात, ते डोनेट करतात. पुढे 68 जगामध्ये अंध व्यक्तींची संख्या खूप जास्त आहे. 69 तिकडे असेल, 73 आलं, 68 तिकडे आहे, 69 त्याचा काही उपयोग नाही. इथे त्याचा म्हणजे अंध व्यक्तींचा, त्यांचा काय उपयोग नाही, अंध व्यक्तीचा काय उपयोग नाही असे म्हणत होते. 70 या उत्तराला अत्यंत योग्य शीर्षक दूर करता येते. यात महत्व कशाला आहे तर आंधळेपणा दूर करणे म्हणजे डोनेशन. आता इथं नेत्र बँकाच्या अंधत्व निवारण म्हणलं तरी चाललं असतं. तर उतारा पुढचा या. आपल्या ग्रामीण भागातील बहुसंख्य जनता, पण इकडे झूम केलं जरा, ते काय झूम बारीक करा जरा. गरीबच्या पलीकडे काय आहे? जनता गरीब आणि अज्ञानी आहे. नेहमी पैशाची चणचण असल्यामुळे चांगली खते आणि बियाणे शेतकरी विकत घेऊ शकत नाही. त्याच्या गरिबीचा फायदा घेऊन भरमसाठ व्याज आकारणाऱ्या सावकारांकडून त्यांना कर्ज घ्यावे लागते. अशा प्रकारे शेतकऱ्याचे जीवन कर्जाच्या बोजाखाली दडलेले असते. शेतकरी त्यांच्या अज्ञानामुळे
नवीन शेतकी पद्धती आत्मसात करू शकत नाही आणि म्हणून तो आपले उत्पन्नही वाढवू शकत नाही. परिणामी त्याचे उत्पन्न कमी राहते. हे आर्थिक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. याखेरीज लोकांनीही आपल्या अडचणी दूर करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. हे प्रश्न सोडवल्यास सहयोग आणि एकत्र काम करण्याची वृत्ती बरीच उपयोगी पडू शकते. सहयोग म्हणजे सहकार्य. सहयोग देण्यास लोक तयार असतील तर कोणतेही कष्ट काय रे मला कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही. काय कुठं शब्द आला खेरीज? हा, या खेरीज म्हणजे प्रश्न सोडण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. केवळ सरकारने प्रयत्न करून प्रश्न सुटतात का? तुमची मानसिकता पाहिजे ना की आता उदाहरणार्थ सरकार 2 रुपये किलोने 3 रुपये किलोने गहू आणि तांदूळ देते. कशासाठी देत आहे? की तुमचा खाण्यावरचा खर्च कमी व्हावा आणि ते पैसे बचत व्हावे. मग काही लोक काय करतात? हे रेशनिंगचं धान्य विकतात, दारू पीत बसतात. किंवा काही दिवस 8 दिवस काम करतच नाही. 2 दिवस काम केलं की आपलं रेशनिंगचं भागलं, झालं बाजारचं भागलं, आता निवांत राहू. ही मानसिकता काही लोकांची अशी. आठवड्याचे 7 दिवस 6 दिवस काम करण्याऐवजी ते 2 दिवस काम करतात खाण्यापुरतं, बस. पुन्हा 5 दिवस निवांत राहतात, 4 दिवस निवांत राहतात, झोपतात. हे योग्य आहे का मानसिकता? नाही. सरकारने तुम्हाला कशासाठी केलंय? की तुम्ही ते पैसे बचत व्हावे, त्यातनं तुमचं राहणीमान सुधारावं, तुमचं घर चांगलं व्हावं, सगळं सुधारणा व्हावी, मग हे उद्देश आहे. पुढे पहा, प्रश्न घ्या जरा खाली. शेतकऱ्यांना चांगली बियाणे आणि खते विकत घेऊ शकत नाहीत कारण त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नसतात. पुढे शेतकऱ्याचे उत्पन्न कमी असते कारण का उत्पन्न कमी असते? आता इथे 2 पर्याय आहेत, इकडे असेल 2 पर्याय. सावकार भरमसाठ व्याजा करतो, आपले उत्पन्न वाढवणे त्यांना शक्य होत नाही. त्याचा फार मोठ्या कर्जाचा बोजा असतो, चांगली बियाणे चांगले खते उपलब्ध नसतात. तर त्या शेतकऱ्यावरती फार मोठ्या कर्जाचा बोजा असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करताय. चला पुढे. खेड्यातील लोकांच्या बऱ्याचशा समस्या सोडवता येतील जर त्यांना जरा इथं लक्ष नाही अजिबात. त्यांना सरकारी मदत मिळेल, सावकार भरमसाठ व्याज आकारणार नाही, लोक सहयोग देण्यास तयार असतील, चांगली बियाणे चांगली खते सहज उपलब्ध केली जातात. तर बऱ्याचशा समस्या सोडवण्यासाठी केवळ सरकारची मदतीची गरज नाही, तर लोकांनी सहयोग दिला पाहिजे, म्हणजे सहकार्य केलं पाहिजे. त्यातनं सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. शेतीच्या नवीन पद्धतीचे ज्ञान करून घेणे शेतकऱ्याला शक्य होत नाही. याचे कारण त्यांचे अज्ञान. ते शिकलेले नाही, तो त्यांना माहिती नाही. 75वा खाली दिलेल्यापैकी कोणते शीर्षक या उत्तराला सर्वात योग्य होईल? शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या. कोणत्या समस्या? सगळ्या समस्या इथं विचार केलेला आहे. चला उतारा घ्या. पुढचा उतारा. सिद्धार्थ नावाचा एक तरुण राजकुमार एकदा अरण्यात गेला. अचानक एक सुंदर हंस त्याच्या पायाशी पडला, खाली जमिनीवर येऊन पडला. सिद्धार्थने त्याला उचलले. हंसाच्या कुशीत रुतलेला एक बाण त्याला दिसला. हंस असहाय्य झालेला होता, तर बाण लागल्यावर असहाय्य होतो, हालचाल करू शकत नव्हता. सिद्धार्थने तो बाण खेचून काढताच खूपसे रक्त बळबळ वाहू लागले. तो त्या हंसाला आपल्या राजवाड्यात घेऊन गेला आणि बरेच दिवस हळुवारपणे त्याची शुश्रूषा केली. मोठ्या प्रेमाने त्याने हंसाला चारा देखील भरवला. हंस बरा झाल्यानंतर त्याने त्याला अरण्यात परत जाऊन दिले. पुढे पहा. इकडे पहिला, सिद्धार्थने हंसाला कुठे उचलले? त्याच्या राजवाड्यात, एका अरण्यात, एका तळ्यामधून, एका रस्त्यावरून. एका अरण्यामध्ये गेला होता तेव्हा त्याला तिथं सापडलेला आहे. हंस सिद्धार्थच्या पायाशी येऊन पडला कारण तो जखमी झालेला होता, बाण लागला होता त्याच्या कुशीत. पुढे सिद्धार्थने हंसाला उचलले कारण तो दयाळू मनुष्य होता. सिद्धार्थने पक्षाला अरण्यामध्ये जाऊन दिले कारण त्याला काय करायचं होतं? त्याला पक्षाने अरण्यामध्ये आनंदाने आणि मुक्तपणे जगावे अशी त्याची इच्छा होती. त्याने पिंजऱ्यामध्ये राजवाड्यात ठेवला असता, मग तो मुक्तपणे जगला असता का? सगळं त्याला खायला दिलं असतं.
पण पिंजऱ्यामध्ये तो बंदिस्त झाला, तो मुक्तपणे जगावा अशी त्याची इच्छा होती. पुढे ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? सर्व प्राणी मित्रांशी दयेने वागावे. केवळ पक्ष्यांशी का नाही, म्हणून इथं सर्व प्राणी मित्रांशी दयेने वागावे. ओके, धन्यवाद मित्रांनो. छान अशाच पद्धतीनं हा आपला चॅनेल आज आपले जवळजवळ 1800 सबस्क्रायबर होत आलेले आहे. हा हे आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढावेत याच्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्याच्याला पुन्हा.